नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही फक्त एक वाटी पोह्यापासून 1 किलो चकली आणि ती सुद्धा झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत। चकली किती सुरेख झालेली आहे ते तुम्ही बघू शकता। मस्त अशी चकली तयार होतात, एकदम काटेदार, मस्त अशी काटेदार आणि परफेक्ट क्रिस्पी अशा ह्या चकल्या तयार होतात। भाजणीची चकली करायची म्हटली की बराच वेळ लागतो, पण पोह्यांपासून तुम्ही ही मस्त अशी इन्स्टंट चकली बनवू शकता। मस्त सुरेख अशा चकल्या तयार होतात आणि अगदी कमी तेलकट। हे बघा, जराही चकल्या ह्या तेलकट होत नाहीत आणि झटपट होणारी ही चकलीची छान अशी रेसिपी आहे। चकलीचा आवाज तुम्ही इथे ऐकू शकता। तर चकली किती क्रिस्पी झाली आहे ते तुम्ही ऐकलेलंच आहे, आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल। आणि ही अशी बघा मस्त अशी आतून पोकळ होतात। तर मस्त अशी चकलीची रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता। तर गौरी गणपतीसाठी तुम्ही ह्या चकल्या नक्की बनवू शकता। चकलीची सुंदर अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि फक्त एका वाटी पोह्यामध्ये आपण ही 1 किलो चकली बनवलेली आहेत। तर ही अशी मस्त चकली कशी बनवायची ते आता बघूया। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे पोहे काढून घेतलेले आहेत। आणि त्याच वाटीने मी आता पाऊण वाटी हे डाळवं घेतलेली आहेत, म्हणजे फुटाण्याची डाळ असते, रोस्टेड चना डाळ, ती घेतलेली आहे। 1 वाटी पोहे आणि पाऊण वाटी चना, ती रोस्टेड चना डाळ किंवा डाळवं, याची मी एकदम बारीक अशी पूड करून घेतलेली आहे। एकदम बारीक पूड करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि ते मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि त्याच वाटीने मी आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालते। तर 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। ही जी वाटी आहे ती माझी पाऊण कप होईल एवढ्या मेजरमेंटची ही वाटी आहे। तुम्ही कुठलीही 1 वाटी या रेसिपीसाठी सेट करू शकता। त्याच्यामध्ये मसाले घालूया। तर धणा जिरा पावडर आहे ती मी 2 चमचे घातलेली आहे। धणा जिरा पावडर जास्त घालायची। अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। पाव चमच्यापेक्षाही कमी मी इथे हळद वापरलेली आहे। 1 चमचा मीठ वापरलेला आहे। 1 चमचा तीळ वापरलेले आहेत पांढरे आणि अर्धा पाव चमचा मी इथे हिंग वापरलेला आहे। तर हे सगळे मसाले आपण इथे ॲड करूया। हे सगळ्या मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता हे पिठामध्ये सगळे मस्त असे एकत्र करून घेऊया। तर खूप छान अशी चकली तयार होतात। इन्स्टंट चकलीची रेसिपी आहे, चवीला पण फार सुरेख लागतात। तर मस्त सगळे मसाले या पिठामध्ये एकत्र करून झालेले आहेत। आता तेलाचं मोहन, तर त्याच वाटीने मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की तेलाचं मोहन इथं कमी जास्त करायचं नाहीये, तर चकली बिघडणार आहे समजा तेलाचं मोहन कमी जास्त झालं तर बरोबर पाव वाटी एवढंच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते मोहन या पिठामध्ये घालायचं आहे। आणि आता गरम आहे म्हणून मी हे सगळं चमच्याने एकत्र करून घेते, म्हणजे सगळ्या पिठाला हे जे मोहन आहे ते मस्त आपल्याला चमच्याच्या साहाय्याने चांगलं असं चोळून घ्यायचं आहे। तर चमच्याच्या साहाय्याने मी सगळ्या पिठाला मस्त असं ते मोहन छान असं चोळून घेतलेलं आहे। एकदम झटपट होतात ह्या चकल्या, मस्त आणि चवीला पण खूप छान लागतात। हे बघा, छान असं चमच्याच्या साहाय्याने सगळं मोहन जे आहे ते या सगळ्या पिठाला मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। एकदम परफेक्ट झालेला आहे। तर करायला एकदम सोपी अशी ही चकलीची रेसिपी आहे। आता पाण्याकडे जाऊया। तर पाणी किती घ्यायचं आहे, तर त्याच वाटीने मी बरोबर 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। हे बघा, तेलाचीच वाटी मी इथं वापरली त्यामुळे तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं तेल दिसेल। तर बरोबर 2 वाट्या इथं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी पण आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। तर चांगलं कडकडीत असं चांगलं गरम करून, म्हणजे उकळवूनच घ्यायचं आहे पाणी आणि ते गरम गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे थोडं थोडं। तर बरोबर 2 वाट्या पाणी इथं लागतं, प्रमाण परफेक्ट आहे। तर हे जे सगळं प्रमाण आहे तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। तर हळू करत हे सगळं पाणी या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे, चांगलं कडकडीत गरम पाणी इथं वापरायचं आहे आणि हळूहळू या पिठामध्ये हे ॲड करायचं आहे। तर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ही चकली बनवतो आणि झटपट बनवतोय।
टेस्टला पण खूप छान होतात. अगदी भाजण्याच्या चकलीला पण पाठी काढतील इतकी सुंदर अशी चकली तयार होतात. तर सगळं पाणी मी इथं ॲड केलेलं आहे आणि आता हे चमच्याने मी मस्त असं एकत्र करून घेत आहे. पाणी गरम असल्यामुळे इथं चमच्याचाच वापर करायचा आहे आणि पिठा हे सगळं पाणी आहे ते या पिठामध्ये मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं मी सगळं पाणी या पिठामध्ये एकत्र करून घेतलं आहे. आता थोडंसं हे पीठ म्हणजे थोडं हलकं गरम राहिलेलं आहे, जास्त गरम नाही आहे. त्यामुळे मी इथं हाताने आता हे छान अगदी मळून घेणार आहे. तर पीठ मात्र आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर चकली सुरेख येण्यासाठी तुम्हाला पीठ हे चांगलंच मळून घ्यावं लागणार आहे. तर गरज लागली तर 1-2 चमचा पाणी तुम्ही इथं वापरू शकता, पण याचा थोडासा हलका घट्टसर असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण भाकरीला पीठ वगैरे करतो ना तसं. पण पीठ जर पातळ झालं तर चकलीला काटे आहेत ते चांगले येणार नाही आहेत आणि फार घट्ट झालं तर चकली मात्र पाडताना तुटणार आहे. तर परफेक्ट असं माझं इथं पीठ तयार झालेलं आहे. चांगलं मी मळून घेतलेलं आहे. फार महत्त्वाची टीप आहे चकली करताना. आता जेवढं पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आहे तर ते मी तेवढं बाजूला काढून घेतलं आणि ते पुन्हा मी मळून घेतलं. तुम्ही जेवढं चांगलं मळाल ना तेवढे तुमची चकली जी आहे ती सुरेख होणार आहे. हे बघा आणि याचा असा लांबट उंडा करून घेतला. चकलीचं भांडं घेतलं आहे आणि ही जी चकलीची चकती आहे तर त्याचा काटेरी भाग हा बाहेरच्या बाजूने ठेवायचा आणि गुळगुळीत भाग हा आतमधच्या बाजूने ठेवायचा. म्हणजे चकलीला मस्त असे काटे येतात. आणि आतून मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि हा जो पिठाचा उंडा आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही पूर्ण चकलीचं जे भांडं आहे पूर्ण भरून एवढं पण पीठ घेऊ शकता, पण मी अर्धच घेतलेला आहे आणि पूर्ण फिरवून घेतला आहे तो साचा. आणि आता आपण चकली पाडायला घेऊया. तर असं एखादं ताट घ्यायचं किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया. तर पहिला जो वेढा आहे तो असा आतून चिटकवून घ्यायचा आहे. हे बघा मस्त असं आतून चिटकवून घ्यायचा आणि जवळजवळ धरत आपल्याला हे चकलीचे वेढे घ्यायचे आहेत. फार उंच धरायचं नाही आहे चकलीचं भांडं. थोडं जवळ खालीच धरून आपल्याला मस्त असे हे चकली जी आहेत ती करून घ्यायची आहेत. तुम्हाला छोटी मोठी ज्या आकारात हवी तेवढी चकली तुम्ही इथं बनवू शकता. आणि हे शेवटचं टोक आहे ते चिटकवायचं आहे म्हणजे चकली जी आहे ती तेलात उघडणार नाही. तर ही बघा परफेक्ट अशी चकली इथं तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. चकलीला काटे किती सुंदर आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता, कारण पीठ आपलं योग्य भिजलेलं आहे. पीठ जास्त सैल झालं तर हे काटे छान येणार नाहीत, जास्त घट्ट झालं तर चकली व्यवस्थित पडणार नाहीत. तर परफेक्ट असं पीठ मळल्यामुळे ह्या चकल्या ज्या आहेत त्या सुंदर अशा तयार झालेल्या आहेत. तर असं एक उलथानं घ्यायचं आणि त्याच्यावर अशी चकली काढून घ्यायची तेलात सोडायच्या आधी. तुम्ही डायरेक्ट हाताने पण तेलात सोडू शकता, पण ती काय वेळात गरम तेलात सोडताना आपल्याला भीती वाटते किंवा चकली मोडण्याची शक्यता असते. तर अशी उलथाण्यावर घ्यायची आणि चकली तळण्यासाठी तेलात सोडायची आहेत. तर तेलाचं टेम्परेचर पण फार महत्त्वाचं आहे चकलीसाठी. तर चकलीचं तेल जे आहे ते तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ह्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तेलात चकल्या सोडाल त्यावेळी गॅसची फ्लेम ही मीडियम पाहिजे, तेल चांगलं गरम पाहिजे, पण खूप कडकडीतही नाही, नाहीतर त्या चकल्या अर्धवट भाजल्या जातील. तर मीडियम गॅस ठेवायचा चकली सोडताना आणि चकली सोडल्यानंतर लगेच त्यांना पलटवायचं नाही. तर थोडंसं झाऱ्याला घट्ट लागलं की मग पलटवायच्या आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करून आपल्याला ह्या दोन्ही बाजूने हे बघा बुडबुडे कमी होईपर्यंत मस्त अशा ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा परफेक्ट झालेल्या आहेत. तेलाचं टेम्परेचर जर चकली सोडताना कमी असेल तर चकल्या ह्या तेलात विरघळणार आहे. ती फार महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे चकली तेलात सोडताना गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि चकली तळताना थोडीशी कमी करायची आणि प्रत्येक स्टेपला तुम्हाला हेच फॉलो करायचं आहे. तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर चकली हमखास तेलामध्ये विरघळणार आहे, फार महत्त्वाचं आहे. तर हे बघा अशी परफेक्ट अशी मी चकली तळून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी ही सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त एकदम परफेक्ट झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान चकल्या झालेल्या आहेत. तर 1 कप पोह्यापासून मस्त अशा ह्या किलोभर आपण चकल्या आणि जर एक एक चकली मोजली तर 31 चकल्या इथं तयार होतात. तर मस्त अशी चकल्यांची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.